एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। संगमनेर तालुक्यातील पठार भागासाठी वरदान ठरणारे कोटमारा धरण सोमवारी पूर्ण क्षमतेने भरले। गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने अखेर धरण पूर्ण क्षमतेने भरले। या निमित्त शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी धरणावर जलपूजन करून गंगा मातेला साडीचोळी अर्पण केली, तसेच महाआरती करून आनंद उत्सव साजरा केला। धरण भरल्याने कुरकुटवाडी, बोटा, आंबी, दुमाला, जाचकवाडी परिसरातील वाड्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांच्या सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी मार्गी लागल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब कुऱ्हाडे, पोलीस पाटील शिवाजी शेळके, सरपंच नूतन कुरकुटे, उपसरपंच बाळासाहेब कुरकुटे, प्रमोद कुरकुटे, निखिल कुरकुटे, तुकाराम कुरकुटे, विश्वास कुरकुटे, राहुल कुरकुटे, दत्तात्रय शिंदे, सुरेश हांडे तसेच ग्रामपंचायत सदस्य पुष्पा कुरकुटे, शकुंतला कुरकुटे, यशवंती नरवडे यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान धरणातील गाळ काढून साठवण क्षमता वाढवणे तसेच धरण परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सतीश फापाळे, घारगाव। रात्रीच्या पावसाने रात्री कोटमारा धरण ओव्हरफ्लो झालेला आहे। श्री क्षेत्र रोक्रेशन महाराजांच्या कृपेने, पानोबा महाराजांच्या कृपेने व कच्चेश्वर महाराजांच्या कृपेने कोटमारा धरण भरलं आणि इथला शेतकरी आज एकदम मनापासून सुखावला आहे। पठार भागाला वरदान ठरलेलं हे कोटमारा धरण आहे। खरोखर 90च्या पुढे हे धरणाचे खरं काम झालं आणि या कोटमारा धरणाने संपूर्ण पठार भागामध्ये एक नवचैतन्य तयार झालं आणि दरवर्षी हे पाणी पूजन करण्याचा आम्हाला योग येतो। इथले सर्व कुकुरवाडीकर, बोटाकर मंडळी आणि सर्व आंबीचे लोक दरवर्षी बोलवतात। आजचा योग असा आहे की रात्री धरण भरला आणि सकाळपासून फोन चालू होते की आपल्याला पाणी पूजन करायचं आहे। एक लग्न असल्यामुळे यायला उशीर झाला, पण तरी सुद्धा आमच्या सर्व महिला भगिनी अतिशय उत्साहाने बहुसंख्येने आज इथं उपस्थित आहेत। गावातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, सर्व तरुण मंडळी सुद्धा इथं उपस्थित आहेत आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज कोटमारा धरणाचं पाणी पूजन झालं। खरोखर हे धरण आमच्या संपूर्ण कुरकुटवाडी, आंबी, बोटा आणि पठार भागातील लोकांना एक वरदान ठरलेलं आहे। शेतीच्या पाण्यासाठी सुद्धा वरदान ठरलेलं आहे आणि पिण्याच्या पाणी सुद्धा वरदान ठरलेलं आहे। तसं ताईंनी सांगितलं की ह्या वर्षी असे खूप सारे व्हॉट्सअपला चालू होते की यावेळेस खूप जांभळं आले, यावेळेस दुष्काळ पडणार आहे। त्यानंतर पेपरला पण चालू होतं की लिनो काही ते चालू होतं, काही लिनो होतं, अल्लिनो सुद्धा पाऊस यावेळेस कमी पडणार आहे। पण आपल्या एक निसर्गाची किमया आहे बघा, अल्लिनो बिनो सगळं बाजूला ठेवलं। यावर्षी अतिशय सुंदर आणि खूप सारा पाऊस झाला। तुम्ही पाहिला असं मुळा नदी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वाहत आहे, प्रवार नदी पण चांगल्या प्रकारे वाहत आहे, भंडारा धरण जवळजवळ भरण्यात आलेलं आहे, निळवंडे भरलंय, आपलं मुळा धरण सुद्धा भरलं आणि आपले जेवढे पण मुळा धरणाच्या वरचे आंबी, पिंपळा, खांड सुद्धा धरणं भरले आहेत। यावर्षी खूप सारा पाऊस झालाय। वरून राजाच्या कृपेमुळे आज आपलं कोटमारा धरण सुद्धा अतिशय ओव्हरफ्लो होऊन रात्री पाणी चांगलं खाली चाललेलं आहे आणि कस नदी सुद्धा आज खूप चांगल्या प्रकारे वाहती झालेली आहे आणि या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये एवढं सुंदर असं वातावरण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आज पाणी पूजन केलं। परत एकदा वरुण राजाचे मनापासून धन्यवाद मानतो आणि आभार मानतो की आम्हाला यावर्षी खूप चांगला पाऊस पडलेला आहे। अजूनही पावसाची गरज आहे, अजून चांगला पाऊस पडला पाहिजे असे मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि करत असताना दरवर्षी पाणी आपण चांगल्या काटकसरीने वापरता, यावर्षी काटकसरीने पाणी वापरलं पाहिजे। पाणी आपलं लास्टपर्यंत पिण्याला टिकलं पाहिजे, या दृष्टीने आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत। आपण सर्वजण एकदा बहुसंख्येने उपस्थित राहिलात आणि मला सुद्धा पाणी पिण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे
AKL गावकरी@gmail.com.